मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चालवलेल्या बाईकची पीयूसी संपलेली होती असा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे। तर वर्षा गायकवाडांच्या आरोपांवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी टीका केलेली आहे। वर्षा गायकवाडांनी आधी तथ्य तपासावं, पीयूसीवरून स्वस्त राजकारण करणं बंद करावं अशी टीका नवनाथ बन यांनी केली आहे। मोदी सरकारकडे कुठलेही धोरण नसल्यामुळे आज आपण बघतोय की देशावर संकट आहे, आपण त्याग केला पाहिजे आणि काटकसरीने वागलं पाहिजे हा मोदींनी देशाला सल्ला दिला। पण मला वाटतं याची अंमलबजावणी करण्याची खरं तर मोदींनाच जास्त गरज आहे। आज मोदी असतील किंवा त्यांचे इतर राज्यामध्ये असलेले मुख्यमंत्री असतील किंवा मंत्री असतील किंवा नेते मंडळी असतील, यांच्या माध्यमातून ज्या तऱ्हेने गाडीचा ताफ्याच्या माध्यमातून ते फिरत असतात, आज आपण बघतो की राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हे मोठ्या मोठ्या गाड्यातून त्या ठिकाणी फिरण्याचं काम होतं। आणि अशा वेळेला मला त्यांना आव्हान करायचं आहे, देशाच्या पंतप्रधानांच्या पण ताफ्याला थांबवून देशाच्या पंतप्रधानांपासून, राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून त्यांच्या सगळ्या नेते मंडळींनी मेट्रोचा वापर करावा, बसचा वापर करावा आणि लाल परीचा सुद्धा त्या ठिकाणी वापर करावा। बघा, मुख्यमंत्री साहेबांवर कारवाई केली जावी असं मला तरी वाटत नाही। त्यांचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयावर नक्कीच कारवाई केली पाहिजे। अरे मुख्यमंत्री साहेब, कारण का या राज्याचे मुख्यमंत्री हे काय पीयूसी आहे का नाही ते बघणार नाही, पण कार्यालयाने ती गाडी जर फायनल केली असेल तर कार्यालयावर तर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे। झेड सिक्युरिटी काय तुम्हाला भजी टाळण्यासाठी दिली जाते का? दादांच्या बाबतीत असंच झालं, झेड सिक्युरिटी दिली, विमान चांगले खराब आहे, नीट कंडिशनमध्ये आहे नाही बघितलं आणि दुर्दैवाने आज त्या अजितदादा आपल्यात नाही आहेत। ठीक आहे, ऍक्सिडेंट झाला का घातपात त्याच्यावर आता चर्चा पुढे जाऊन होईल, पण विषय एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांना जबाबदार ठरून चालणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।